माहितीचे उमेदवार नारायण राणे यांनी 12व्या फेरीअखेर 23,000 मतांची आघाडी घेतल्यानंतर कणकवली येथील नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे। यावेळी नारायण राणे तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या आहेत। नारायण राणे यांची जल्लोषात विजयी मिरवणूक रत्नागिरी ते सावंतवाडीपर्यंत मिरवणूक काढली जाईल व जिल्ह्यात 2 दिवस आनंद उत्सव साजरा केला जाणार अशी माहिती यावेळी माजी कणकवली नगरपंचायत उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी दिली आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये राणेंनी आघाडी घेतलेली आहे, काय सांगाल? 20,000पेक्षा जास्त मतांमध्ये आघाडी, फक्त 12 फेऱ्या झाल्या आहेत आणि 21,000 जवळजवळ मताधिक्य राणेसाहेबांना आहे। अजून 12 फेऱ्या शिल्लक आहेत आणि रत्नागिरीची एक, मात्र राजापूरच्या कमी आहेत, कुडाळच्या कमी आहेत। मी माझ्या मते 50,000 ते 60,000चं मताधिक्य राणेसाहेब घेऊन येतील हा असा ट्रेंड सांगतो। त्याहीपेक्षा भविष्यात वाढू शकतो, कारण आपण पाहिलं पहिल्या 2-3 फेऱ्यामध्ये आम्ही थोडे मागे होतो, मात्र जसं फेऱ्या वाढत आहेत तसं मताधिक्य वाढतं आहे आणि मताधिक्य प्रत्येक फेरीचंसुद्धा मताधिक्य वाढतं आहे। त्यामुळे 50 ते 60,000पर्यंत राणेसाहेबांना निश्चित याच्यात लीड मिळेल। मध्ये राऊत हे थोडेसे आघाडीवर होते, राणे पिछळ, त्यावेळी धाकधूक थोडीशी वाढलेली, 100% वाढते, का नाही वाढणार? साहजिक आहे वाढली होती, पण आत्मविश्वासही तेवढाच होता, कारण राणेसाहेबांना ची निवडणूक ह्या सिंधुदुर्गवासियांनी हातात घेतली होती, जनतेने हातात घेतली होती, लक्षात घ्या। आणि आमचा पूर्णपणे राणेसाहेबांचा आणि सगळ्यांचा जनतेचा जो कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास होता की कुठच्याही परिस्थितीत इकडे तिकडे काही झालं तरी सिंधुदुर्ग जिल्हा आणि इतरसुद्धा रत्नागिरीमध्ये आपल्याला नेते आणि मतदार स्वीकारतील आणि त्याप्रमाणे आपल्याला स्वीकारताना दिसत आहे। तुम्ही पहिल्यापासून भाजपचे कार्यकर्ते आहात, आज भाजपची ही सीट मिळते खूप वर्षांनी, काय? मुळातच आधी तळकोकणामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येतो याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि राणेसाहेबांच्या स्वरूपात एक कर्तृत्वान नेतृत्व आम्ही आज भारतीय जनता पार्टीचं ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये बघतोय। आणि सांगायला आनंद वाटतो की पहिलीच वेळ भारतीय जनता पार्टीला AB फॉर्म मिळाला कमळ चिन्हावर। गेल्या वेळेपर्यंत आम्ही ज्यांना निवडून दिलं ते आमच्याशी गद्दार निघाले, पण भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कमळ बटन दाबल्याने आज आमचा खासदार निवडून येतो, ह्याचाच आम्हाला अभिमान आहे। कसा आनंद उत्सव असेल? आता आनंद तो जल्लोष सुरूच आहे, आता ह्याच्यापेक्षा जल्लोष जोरात होणार। राणेसाहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत। हे बघा, नितेश राणेसाहेबांनी तुम्हाला परवाच माझ्या मते सांगितलं आहे की सर्व जनतेला, पत्रकारांना आणि आम्हाला कार्यकर्त्यांना एक विजयाचं एक आगळं वेगळं पॅकेज आहे आणि ती परवाच तयारी झालेली आहे। आता फक्त रिझल्ट अंतिम आला की रत्नागिरीपासून रत्नागिरीपासून हा जल्लोष आणि हे पॅकेज